20 मार्चला शुक्रवारी आहे. हे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं प्रत्येकालाच पाहिजे असतं की आपण जे कष्ट करतो तर त्याची आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट करतो पण मग आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. मग आपण खचून जातो आणि आपण मग कष्ट करणं, सेवा करणं सोडून देतो. तर त्यामुळे काय करायचं आहे, आता स्वामी समर्थ जयंतीपर्यंत तुम्हाला जमेल तेवढी छोटी मोठी स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे. सेवा तुम्ही कशी करू शकतात, काय काय करू शकतात आणि छोटी मोठी कुठली सेवा आपण करू शकतो की ज्यामुळे आपल्या महाराजांचा आशीर्वाद, त्यांची कृपा दृष्टी सदैव आपल्यावर राहील. गुरुबळ जे आहे ते अगदी घट्ट होण्यासाठी, आपलं आणि स्वामींचं नातं घट्ट होण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करायची आहे. मग बघा, मागेच मी तुम्हाला 21 दिवसांची 11 दिवसांची सुद्धा सेवा शेअर केली होती की तुम्ही प्रकट दिनापर्यंत 11 दिवसांची सेवा तुम्ही काय काय करू शकतात. पण बऱ्याचशा कमेंट आहे की ताई मी आत्ता व्हिडिओ बघितला तर मग सेवा कशी करता येईल. तर मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, ज्या क्षणाला तुम्हाला वाटतंय की मला सेवा करायची आहे त्या क्षणापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. 11 दिवस होऊन गेले किंवा 21 दिवस झाले तरीही चालेल, पण तुम्हाला मनापासून इच्छा आहे ना तर तुम्ही सेवा करू शकता. सर्वोच्च कोटीची सेवा करण्यासाठी ही संधी मिळालेली आहे. तर कृपया करून ताईंनो, दादांनो, ही संधी वाया घालवू नका. कारण बघा, हा संपूर्ण कालावधी जो आहे तो आपण जर सेवेमध्ये घालवला तर मग बाकीचे दिवस आहे ना आपले अगदी सुखाची, आनंदाचे जातात. तर या संपूर्ण कालावधीमध्ये महाराजांची आपण विशेष कृपादृष्टी राहण्यासाठी काही सेवा करायची असते. तर मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकतो. 1 अध्याय, 11 अध्याय, त्यामध्ये 21 अध्याय असतात. तर तुम्ही संपूर्ण पाठ एकाच दिवशी किंवा 7 दिवसांमध्ये 1 पारायण, 3 दिवसांमध्ये 1 पारायण, असं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आत्ता पण चान्स आहे, असं काही नाही की 11 दिवस आता एवढेच दिवस राहिले तेवढे दिवस राहिले, असं काही नाहीये. तुम्ही बघा, आज तुम्ही समजा वाटतंय तुम्हाला सेवा करावी, तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्यामध्ये 21 अध्याय आहे ते सुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. तुम्हाला बघा जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचा, पण लक्षात ठेवा तुम्ही 5 मिनिटं वाचताय तर 5 मिनिटं संपूर्ण त्याच्याकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. अजिबात तुम्हाला मग इकडे काय असेल ते काय असेल कामाचं वगैरे या त्या गोष्टी तुम्हाला मनामध्ये आणायच्या नाही. संपूर्ण तो जो वेळ आहे तो तुम्हाला सेवेसाठीच द्यायचा आहे. तर सेवा सगळ्यात पहिले बघा, 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, त्यानंतर तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृताचे जमतील तेवढे जास्त अध्याय, तेवढे पाठ आपल्याला करायचे. ही सेवा मी तुम्हाला मागे सांगितली होती. आता बघा, बऱ्याचशा ताईंना, दादांना सेवा करण्याची इच्छा आहे, काहीतरी करावं असं वाटतं पण वेळ मिळत नाही. कारण आपलं ऑफिस आहे, आपल्याला काही सुट्ट्या नसतात. तर त्यामुळे ऑफिस वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आणि सुट्टीच्या दिवशी इतर घरातली कामं हे पण करावे लागतात आपल्याला. तर त्यामुळे बघा, तुम्हाला मनापासून इच्छा असेल की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर बघा सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही नामस्मरण कमीत कमी 108 वेळेस अगदी मनापासून. बघा, देवाऱ्यासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही चालेल, वेळ मिळेल तेव्हा, रात्री उशिरा वाटलं तरी सुद्धा देवासमोर दिवा, अगरबत्ती लावायची आहे. स्वामींना मुजरा करायचा आहे, कुलदेवीचं, आपल्या पितरांचं, कुलदेवतांचं, स्वामींचं स्मरण करायचं आहे. आणि अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 108 वेळेस, कमीत कमी 108 वेळेस तुम्हाला स्वामींचा नामजप करायचा आहे. नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की कुठले तुम्ही मोठे मोठे पारायण करतात तर त्यापेक्षा जर तुम्ही नामस्मरण 5 मिनिटाचंच पण ते अगदी मन लावून, बघा मन लावून करण्याला महत्व आहे. तुम्ही 4 तासाची सेवा करता की तुम्ही 5 मिनिटाची सेवा करता, त्यापेक्षा तुम्ही किती मन लावून सेवा करता याला खूप महत्व आहे. म्हणून तुम्ही आत्तापासून जमेल तेवढे दिवस, आणि ही रोज सवयच तुम्ही लावून घ्या. तुम्ही 1 दिवस करून बघा, इतकं छान वाटेल तुम्हाला. मी माझ्या मुलीला पण, माझ्या मिस्टरांचं तर रोज नित्य सेवा असते, पण मुलीला आणि मी पण बघा जसा वेळ मिळेल तसं आम्ही देवाऱ्यासमोर बसून तिथे आम्ही नामस्मरण जे आहे तर ते करत असतो. तर त्यामुळे बघा, नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे. आणि एकदा तुम्ही करून बघा, फक्त 5 मिनिटं लागतात, काही लागत नाही. 108 वेळेस आपल्याला स्वामींचं नाव घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. आणि त्यापेक्षाही जास्त वेळेस जमलं तर तुमची इच्छा, तुम्हाला वेळ किती आहे, किंवा तुम्ही 10 मिनिटं मोजण्यापेक्षा तुम्ही बघा 10 मिनिटं मला नामस्मरण करायचं आहे असं म्हणून जरी तुम्ही बसले तरी चालेल. जपमाळ नाहीये, तुम्ही टाइमवर लावा की 5 मिनिटं 10 मिनिटं असं केलं तरी चालेल. माळेवर केलं 108 मण्यांची माळ, अगदी पण शांततेत एका वेळेस 1 मणी आणि नाव घ्यायचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने.
खरंच बघा, नामस्मरणाचे अनुभव जर तुम्हाला एकदा आले ना तर तुम्हाला त्या नामस्मरण आवडायला लागतं आणि तुम्ही स्वतःहून करायला लागतात. तुम्हाला असं एखाद दिवशी जरी नामस्मरण तुम्ही केलं नाही तर तुम्हाला कुठेतरी काहीतरी एखादी गोष्ट राहून गेल्यासारखं होतं. आणि आता स्वामींचा प्रकट दिन आहे, तर त्यामुळे बघा बरेचसे लोक कोणी गुरुचरित्राचं पारायण करतंय, कोणी स्वामीचरित्रांचं पारायण करतंय, पण आपण कमीत कमी एवढी साधी सोपी सेवा करू शकतो. आणि बघा कधी कधी सेवा आहे ना ही कधीही पूर्ण होत नसते, त्यासाठी आपल्याला सातत्य पाहिजे. मनापासून सेवा करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि सेवेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खंड पडू नका देऊ. कारण बघा सेवा जेव्हा तुम्ही कंटिन्यू करतात ना तर तेव्हा त्याचं आपल्याला फळ मिळतं. काय होतं, आपण 3-1 दिवस करतो, परत काहीतरी विघ्न येतात, परत आपण हे करून टाकतो, सोडून देतो. परत मग एकदा सोडल्यावर ते परत सुरू करणं नाही जास्त म्हणजे अवघड असतं. तर त्यामुळे बघा तुम्ही 5 मिनिटं द्यायचे. कुठे काही जायचंय, काही आहे तुमचं, तर पहिले पटकन 5 मिनिटाची सेवा जी आहे तर ती तुम्ही करून घ्या आणि मग बाकीच्या कामांना लागा. आणि ही एकदा सवय झाली ना तर तुम्ही बघा रोज तुम्हाला नामस्मरणाशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. आणि स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी काय करायचं, काय काय नाही, ही सगळी माहिती मी तुमच्यासाठी आणणार आहे. आपल्याला त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो स्वामींना. त्या दिवशी त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात की जेणेकरून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जर आपल्या बाबतीत आपल्याला खरं करून घ्यायचं असेल तर आपल्याला छोटीशी का होईना अगदी मनापासून सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे. तर बघा नामस्मरण तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.